हॅलो नमस्कार. रूपा जगताप रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. उद्या नवरात्रीला प्रारंभ होतोय. उद्या घटस्थापना होईल. त्या निमित्ताने महिला खूप नवरात्रीमध्ये उपवास करतात. मी तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहे. हे रताळे आहेत आणि बटाटे आहेत. आपण रताळे आणि बटाट्याचे कटलेट्स बनवणार आहोत. एक नवीन एका कुकरच्या भांड्यामध्ये रताळे घेतलेत आणि इकडे कुकर ठेवलाय, त्यामध्ये पाणी ठेवले. या भांड्यामध्ये आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे. आपण फक्त हे वाफेवर शिजवून घ्यायचं आहे आणि 3-4 शिट्या काढायच्या आहेत कुकरच्या. इकडे आपला कुकर थंड होतोय, तोपर्यंत आपण इकडे हा एक वाटी साबुदाणा इथे हलकासा गरम करून घ्यायचं आहे. हे हलकंसं आपलं भाजून झालेलं आहे. आता याचं आपण थंड करून पीठ करून घ्यायचं आहे मिक्सरमधून. 3-4 शिट्या देऊन हे बटाटे बघा शिजले आहेत, छानपैकी सुंदर शिजले असे. आपण त्याच्यात छिलकेवरचे काढायचे आणि बारीक करून घ्यायचं आहे. बटाटे आणि रताळे बारीक करून घेतलेले आपण एकदम स्मॅश करून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण आता एक मिरची टाकायची आहे. 2 मिरच्या घेतल्यात मी. हे उपवासाचं असल्यामुळे त्यामध्ये धणे पावडर जिरे पावडर पण काही टाकणार नाही आहे. त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आहे, छोटा चमचा मीठ टाकायचं आहे आणि अर्धा लिंबू आहे ना थोडंसं पिळून घ्यायचं आहे, अर्धा लिंबू, आणि छान एक जीव करून घ्यायचं आहे. आपण हातानेच एक जीव करून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि त्याचे असे गोळे बनवायचे, लांबट गोळे बनवायचे आपण हाताने. ते रोल बनवून घेतलेले आहेत. बटाटा आणि ह्याचे वरीचे तांदूळ आपण मिक्सरमधून वाटून घेतले थोडेसे. आपलं साबुदाण्याचं पीठ आहे, आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट केलेली आहे हलकीशी. त्यामध्ये आता हे आपण बनवलेलं असं डीप करायचं, ह्याच्यामध्ये डीप करायचं आणि ह्यातून ह्या वरीचं पीठ आहे ना, सुकं पीठ, त्यामध्ये आपण त्याचं कोटिंग करायचं, त्या पिठाचं कोटिंग करायचं. छान कोटिंग करून घ्यायचं, असं सुंदर कोटिंग. आपण हे सर्व कटलेट बनवून घेतलेले आहेत. आता आपण इकडे तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापले बऱ्यापैकी, त्यामध्ये आपण हे एक कटलेट सोडायचं आहे. आणि बघा असं छान एकदम असं कडक कडक झालेले आहेत. बघा जराही नरम झालेलं नाही, आवाज येतोय बघा, आतून एकदम स्मूथ आहे. आपली नवरात्रीच्या पहिल्या दिवसाची कटलेट रेसिपी तयार झालेली आहे बटाटे आणि रताळ्यापासून. तुम्हाला आवड कशी वाटली सांगा आणि सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 9 दिवसाच्या 9 रेसिपी अपलोड करायचा मी प्रयत्न करेन तुमच्यासाठी. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.